श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय, सोलापूर यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. संगमेश्वर चित्रकला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी आयोजित या भव्य चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आपणा सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे, कलाकारांचे आणि कलाप्रेमींचे मनःपूर्वक स्वागत. रौप्य महोत्सवी आयोजिलेल्या या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच स्वागतपर शब्द व्यक्त करण्यासाठी मी संगमेश्वर ड्रॉइंग कॉलेजचे प्राचार्य सचिन गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. धन्यवाद. सर्वप्रथम श्री सिद्धरामेश्वर चरणी वंदन करून आणि कर्मयोगी अप्पासाहेब यांना अभिवादन करून सर्वांना नमस्कार. आज येथे व्यासपीठावर जमलेले संगमेश्वर सोसायटीचे अध्यक्ष माननीय धर्मराजजी काडादी साहेब आणि आमच्या आदरणीय गुरुवर्य बिलगुंदी सर यांना प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय यास 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आज खास यासाठी रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करत आहोत. आज आमचे गुरुवर्य माननीय बिलगुंदी सर आणि स्वर्गीय गायकवाड सर यांच्या अथक परिश्रमामुळे फार पूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी 2000 साली याची स्थापना करण्यात आली होती. अतिशय छोट्या स्वरूपामध्ये त्याचं लागवड करण्यात आली होती. आज यशस्वी पद्धतीनं 25 वर्षानंतर याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या वृक्षाची फळे आज सर्वजण चाकत आहेत. बिलगुंदी सर आणि साहेब यांची इच्छा होती की तळागाळातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या गावी जाणं, तिथला शैक्षणिक खर्च परवडणारा नसतो. त्यासाठी तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा बाहेरच्या विद्यार्थ्यांना, आसपासच्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना कला असून सुद्धा आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिकता येत नव्हतं. तर त्यांची अडचण ओळखून अशा मुलांना सुद्धा प्रोत्साहन करता यावं यासाठी माननीय काडादी साहेब आणि बिलगुंदी सर आणि गायकवाड सर यांनी 2000 साली या कॉलेजची स्थापना केली. आपल्या इथे फाउंडेशन मूलभूत अभ्यासक्रम जो 1 वर्षाचा, GD आर्ट गव्हर्नमेंट डिप्लोमा जो 4 वर्षाचा ड्रॉइंग अँड पेंटिंगचा आणि ATD जो आर्ट टीचर डिप्लोमा असे 2 वर्षाचा, असे एकूण 3 कोर्सेस इथं आपल्याकडे चालवले जातात. सिद्धरामेश्वराच्या कृपेने आतापर्यंत आपल्या कॉलेजमधून अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडत गेलेत. उदाहरणार्थ ते ॲनिमेशन इंडस्ट्री असेल, फॅशन डिझायनिंग असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, या सोलो एक्झिबिशन करून ते वेगवेगळ्या पातळीवर आपलं नाव कोरलेले आहेत. हेच या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. या कॉलेजने असंख्य बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवलेले आहेत. हे सर्व शक्य आहे ते सतत आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे काडादी साहेब. म्हणजे जेव्हापासून मी ह्या पदभार हातात घेतला आहे, मी जेही काही मागणी करतोय ते साहेब हसत पहिल्या झटक्यात पूर्ण करतात. कधी असं नाही म्हणलेच नाही की तुम्ही फक्त करा, मी तुमच्या पाठीशी आहे. हा त्यांचा विश्वास आम्हाला म्हणजे भरपूर प्रोत्साहित करतो. दुसरी गोष्ट, आणि आम्ही लहानपणापासून जे घडलो ते माननीय बिलगुंदी सर, मी, देवेंद्र आणि आमचे पूर्वीचे माजी प्राचार्य दीपक पाटील असे बरेच जण आम्ही बिलगुंदी सरांच्या हाती घडलो आहे. मारून कुटकून आम्हाला त्यावेळेला सर इतके रागवायचे, करून घ्यायचे. पण आज जे काय आम्ही आहोत, इथं उभारलो आहोत, ते त्यांच्याच आशीर्वादामुळे. आज त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. आणि अशा या कॉलेजला आज मला अभिमान वाटतो की 25व्या वर्षानिमित्त आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत. आमची खूप वर्षापासूनची इच्छा होती की राज्यस्तरीय निसर्गचित्रण स्पर्धा घ्यावी, जी आज फर्स्ट टाईम आम्ही पहिल्यांदा इथे घेतली आणि याला भरभरून प्रतिसाद तुम्हा विद्यार्थ्यांनी सर्वांनी दिला. यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी अशा बऱ्याच ठिकाणातून, मुंबई इथून येऊन ज्या सोलापुरातील प्रेक्षणीय स्थळांचं चित्रण करून इथं दाखवलेलं आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही कन्फ्यूज झालो की नेमकं बक्षीस कुणाला द्यावं. इतकी सुंदर अप्रतिम चित्रे सर्वांनी काढलेली आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येकाचं चित्र हे अप्रतिम होतं. म्हणजे कोणतं चित्र बघावं,
कोणतं चित्र सोडावं हे कन्फ्यूज झालो होतो आम्ही. परीक्षकांना सुद्धा कन्फ्युजन झालं होतं. तर सांगायचा उद्देश एवढंच आहे की तुमच्या यामुळे सुद्धा आम्हाला खूप छानशा चांगल्या कृती आमच्या कॉलेजला कलेक्शनसाठी मिळाल्या आहेत. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचं सहकार्य असं दरवर्षी आम्हाला लाभो हीच विनंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि आम्हाला ह्या सगळ्या तुम्ही जे कार्यक्रमासाठी जे आम्हाला प्रायोजक दिलेले आहेत, आम्ही प्रत्येक 10 जणांकडे गेलो. 10ही जणांनी आम्हाला उदाहरण दत्तांना सुरवसे जे सूर्या हॉटेलचे ओनर आहेत, त्यांनी आम्हाला जेवणासाठी अल्पोपहार जे काय असेल ते एका मुखाने पटकन लगेच तयार झाले. उमा प्रधान जे नेत्रविशारद आहेत, ते आमच्यासाठी सतत प्रोत्साहन देतात. आमच्या लाडके मामा हरी चोळसगुड्ड हे आम्हाला सतत प्रोत्साहन देतात. आमच्या सोसायटीचे अध्यक्ष मोरे सर, माजी प्राचार्य डोंगे सर आणि मॉडर्न स्टेशनरीचे मयूर बाकळे, आमचे हक्के काका, भरपूर सगळेजण हे जे आहेत ते सतत आम्हाला प्रोत्साहन दिलं. या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा कार्यक्रम माझ्या मते यशस्वी करण्यात आलेला आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की त्यांना सुद्धा माझे खूप खूप मनापासून आभार आहे. आणि आज या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त मी तुम्हा सर्वांना याचे खास शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. तू बोलत राहा. ये पुढे इकडे ये. आपल्याला लाभली आहे ते म्हणजेच आदरणीय बिलगुंदी सर, संगमेश्वर ड्रॉइंग कॉलेजचे माजी प्राचार्य, ज्यांनी या महाविद्यालयाचा पाया रचला, तथा सिद्धेश्वर प्रशालेचे लोकप्रिय कला शिक्षक आणि सर्वांचे गुरुवर्य माननीय बिलगुंदी सर यांचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी सर यांना विनंती करते. यानंतर संस्थेचे अध्यक्ष तथा एक कलारसिक व्यक्तिमत्व श्री धर्मराज काडादी सरांचा सत्कार करण्यासाठी प्राचार्य गायकवाड सरांना मी विनंती करते. आजच्या या चित्रकला स्पर्धेसाठी लाभलेल्या सहप्रायोजक मान्यवरांचे सत्कार मी धर्मराज काडादी सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. तर प्रथम लोटस एजन्सीचे श्री प्रसाद चोळसगुड्ड सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर विद्यार्थीप्रिय कला शिक्षक श्री रामचंद्र हाके सर यांना मी विनंती करते, आपण व्यासपीठावर यावे.
आर्किटेक्चर क्षेत्रात सोलापुरात सुप्रसिद्ध असणारे आर्किटेक्ट वैभव इंगळे सर यांना मी विनंती करते. यानंतर मॉडर्न स्टेशनरीचे श्री मयूर बाकळे सर यांचा सत्कार करावा. लोधेश्वर पेंट कंपनीचे श्री देवीदास बडूरवाले यांचा सत्कार आपल्यासमोर होतोय. यानंतर कला शिक्षिका श्रीमती सुमित्रा इचगे यांना मी विनंती करते. धन्यवाद. या चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले आहेत आपल्याला कला व्यवसाय केंद्राचे माजी प्राचार्य श्री गोपाळ डोंगे सर, त्याचबरोबर सोलापूर अभिनव आर्टिस्ट सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कला शिक्षक श्री विठ्ठल मोरे सर यांचा देखील सत्कार करावा मी मान्यवरांना विनंती करते. डोंगे सर. श्री विठ्ठल मोरे सर, सोलापूर अभिनव आर्टिस्ट सहकारी संस्थेचे अध्यक्ष. यानंतर इतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आपण इथे पार पाडणार आहोत. प्रतिभा धोत्रे मॅडम, पद्मा देशपांडे मॅडम, यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी धर्मराज कडादी सरांना विनंती. बिलगुंदी सर, आपण 2 शब्द व्यक्त करावेत अशी आमची इच्छा आहे. माननीय धर्मराजजी काळादीस आणि प्राचार्य गायकवाड सर आणि उपस्थित सर्व कलाकार आणि स्पर्धक, मी जास्त बोलू शकत नाही, तरी अध्यक्षांनी सांगितलं म्हणून थोडंसं बोलतो. आमच्या शाळेमध्ये चित्रकलेत खूप मुलं होती. त्यांना प्रोत्साहन दास सरापासून होतं. दास म्हणजे खरं होणारी कलावंत होते. त्यांनी अनेक प्रयोग केले होते. फुटक्या काचेच्या बांगड्यापासून चित्र तयार करायचे. मूर्तिकला येत होती. त्यांनी केलेले काही चित्र इथं हुतात्मा बागेच्या कोपऱ्याला एक रसपानगृह आहे, तिथं पाहायला मिळतात. हा, वसंत पैलवान कंटे त्यांचे मित्र होते. आणि त्यांच्यामुळं बरेच गोष्टी समजल्या.
डिझाईन हा त्यांचा हातखंडा विषय होता. त्यांच्यासारखं डिझाईन कोणी कोणालाच येत नव्हतं. त्यांच्या स्फूर्तीमुळं मी धडपडत काहीतरी केलं. लोक म्हणायचे काय करणार आहे हे घेऊन, कोण तुम्हाला हे करणार आहेत का? म्हणलं हे मुलांसाठी आहे, मुलं करतील सगळं. आणि त्यातूनच अनेक विद्यार्थी तयार झाले. अडके रशियाला जाऊन आला चित्रकलेमुळे. त्याच्यानंतर अकनूर सारख्या डॉक्टर आज स्पेशलिस्ट झाला. आणि एक हैदराबादला ॲनिमेशन क्षेत्रामध्ये नाव कमवून राहिला. असे अनेक आहेत. साहेबांचंही ड्रॉइंग चांगलं होतं, त्यामुळं त्यांनी जास्त त्यात रस घातला. त्यांनी स्वतःच्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही चित्रकलेमध्ये प्रोत्साहन दिलं. आणि त्यांची मुलगी बीना ती शंकर्समध्ये प्राईज मिळवली. तिचा सत्कार दिल्लीला राष्ट्रपतींच्याकडून झाला. आम्ही सगळे गेलो होतो. हे चित्रकला हा विषय असा आहे, क्रीडा आणि कला हे गावाबाहेरच्या वस्तीसारखं आहे. कोणी विचारत नव्हतं. आणि ज्यांना त्याची हे माहिती होतं, महत्व माहिती होतं, ते मात्र सांगायचे तुम्ही आम्हाला घडवलं ना, यालाही घडवा. मग ती मुलं जास्तीत जास्त काम करायची. आमच्याकडे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 8 वाजेपर्यंत मुलं कामं करायची. एकदा हरिबाईचे मुख्याध्यापक रेल्वेमध्ये आम्हाला भेटले. त्यावेळेला म्हणाले तुमच्याच मुलांना ड्रॉइंगमध्ये एवढी बक्षिसं कशी मिळतात, आमच्याकडे का नाही? म्हणलं आमची मुलं रात्री 8 वाजेपर्यंत काम करत बसलेली असतात. सकाळी येतात त्यावेळेलाही. आणि ऑफ तास शिक्षकच पाठवून द्यायचे, जावा ड्रॉइंग हॉलमध्ये जाऊन काम करा. त्यामुळे हे सगळं घडलं आणि ती बक्षिसं मिळाली. आणि त्याला प्रोत्साहन साहेबांनी दिलं म्हणून हे सगळं झालं. आप्पासाहेबांच्या अस्तित्वामध्ये मी एकदा सहज साहेबांना म्हटलं की सकाळसारखी संस्था बाहेरून येऊन इथं स्पर्धा घेते, मग आपण का नाही घ्यायचं? तर म्हणाले मी आपण विचारतो. मग तीर्थस्वरूपांना विचारल्यावर त्यांनी काय हरकत नाही. आणि त्यावेळेला जी स्पर्धा झाली ती अवर्णनीय होती. रस्ते बंद झाले होते. इकडे 4 पुतळ्याजवळ आणि इकडच्या बाजूला किल्ल्याजवळच्या सर्व गेट वाहनांनी तुडुंब भरलेला होता. आणि आज जिथं बगीचा आहे त्या ठिकाणी स्पर्धा झाली. आणि त्या स्पर्धेला जवळजवळ 3000 मुलं चित्र काढत बसलेली पाहायला मिळालं. आणि अशी स्पर्धा बरेच वर्ष चालू राहिलं आणि ते तसंच अजूनही चालू असेल. सांगायचं हेतू एवढाच आहे की कुठलीही कला ही नगण्य नाही आहे. आपण त्याला खत पाणी दिलं तर ते खूप काही होतं. आमच्या शाळेच्या माझी शिक्षिका कैलासवासी काय नाव सरवडीकर, सरवडीकरांचा मुलगा अतिंद्र हा फॉरेनमध्ये कलागुरू म्हणून काम करतोय. केवळ आईच्या प्रयत्नाने. आणि क्षीरसागरबाई म्हणून होत्या कला शिक्षिका,
त्यांनी मुलीला घडवलं. त्यांच्या अनेक मुली शंकर्समध्ये वगैरे भाग घेतलेले आहेत. आणि आमच्या शाळेला तर जवळजवळ 2000 बक्षीस आहेत. आणि कोणाला पाहायचं असेल तर तिथे एक नोंदवही आहे. कुठल्या स्पर्धेत कधी बक्षीस मिळाली ते एका वेळेला 10 मुलांना बक्षीस, 10 मुलांचा ग्रुप दिल्लीला जात होतो आणि तिथं राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून बक्षिसं मिळायची. सांगायचा हेतू एवढाच आहे. आणि त्या ह्याच्यातूनच तीच मुलं मला म्हणाली, मला गायकवाड सरांना म्हणाली ते तुम्ही आम्हाला एवढं शिकवलं, पुढं काय आमचं? तर म्हणलं पाहू, म्हणलं काय करायचं ते. मग सहज विषय काढला, साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि मग अथक प्रयत्न करून साहेबांच्याही प्रोत्साहनाने हे कला महाविद्यालय 2000 मध्ये सुरू झालं. तिथून जे सुरू झाल्या, अनेक लोक प्राचार्य म्हणून काम केले, आताही करतायत. आणि हे असंच वाढीला जाणार आहे. या कला महाविद्यालयाला शतक आम्ही पाहणार नाही, पण हे शतकानंतरही पुढे येणार आहे. आणि याची स्वतंत्र इमारत आणि त्याच्या ज्या अनेक शाखा आहेत, उदाहरणार्थ उपयोजित कला, शिल्पकला, याही इथं सुरू होतील. आणि त्याला साहेबांनी प्रोत्साहन द्यावं याची माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझं भाषण. धन्यवाद सर. आपल्या कष्टामुळेच आज सोलापूरला कित्येक कलाकार आज मिळालेले आहेत. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी काडादी सरांना विनंती करते. श्रद्धास्थान असलेले आमचे शाळेचे शिक्षक बिलगुंदी सर, ह्या चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन, उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व कलाप्रेमी, कला क्षेत्रामध्ये काम करणारे प्रमुख आणि ह्या एका ॲक्टिव्हिटीला ज्यांनी सपोर्ट केला ते सर्व काय म्हणू प्रायोजक आणि मोठ्या संख्येनं ही स्पर्धेला भाग घेण्यासाठी आलेले सर्व आर्टिस्ट बंधू आणि भगिनींनो, जास्त वेळ बोलत नाही, वेळ फार झालेला आहे, परंतु काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी व्हावा. कारण ह्या कॉलेजला आज 25 वर्ष होत आहेत. त्या निमित्तानं आपणच्या स्मृतीला अभिवादन करणं हे कर्तव्य समजून त्यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी हे कॉलेज सुरू करण्यासाठी माझ्याकडं सारखं ते आमचे बिलगुंदी सर, त्यांनी मला सारखं मागं लागले नसते तर ते शक्य झालं नसतं. परंतु शाळेपासूनच सरांच्या बद्दलचे आपण जर पाहिलं असेल तर फार कुठं प्रसिद्धीमध्ये न येता प्रत्येक मुलांमध्ये कला ही वाढली पाहिजे, कलेबद्दलचं आवड वाढली पाहिजे, ह्या उत्सुकतेपोटी किंवा ह्या साठी म्हणून काम करत बिलगुंदी सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे तो मुलगा खोडकर असला तर त्यांना जास्त भावायचा, त्याला आणून शांत करायचे, त्याला एका वर्गात बसायचे, कागद पेन द्यायचे, तो आपोआप त्यामध्ये रंगून जायचा आणि आपला खोडकरपणा कमी करायचा. तेच म्हटलं मी आता प्रसादला, त्याचा एक खोडकरपणा सरांनी तसंच कमी केला होता.
परंतु सरांनी आता काही सांगितलं ते अतिशयोक्ती नाही. आमच्या काळामध्ये शंकर स्विकलीला सिद्धेश्वरची ज्या पद्धतीनं त्यांनी सवय लावली, दास सर त्यांच्या पण दास सरांबद्दल पण त्यांनी आदरार्थी बोलले. परंतु सरांच्या पेक्षा ह्या सरांनी कुठल्याही मुलाला आर्ट्सबद्दल म्हणजे कलेबद्दल आवड निर्माण करण्याचं काम केलं. आणि त्यामुळं आमच्यासारखी मुलं आम्हाला अजून आता सांगितलं मी कलेबद्दल हे आहे म्हणून, पण एवढं नाही. पण त्याच्यातलं ज्ञान आहे, थोडंफार कळतं. त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु त्याच निमित्ताने सोलापुरामध्ये त्यावेळेस कुचन हे कला महाविद्यालय होतं. परंतु तिथे ATD आणि फाउंडेशन असे 2च कोर्स होते. त्यामुळं सरांचं मत होतं की ड्रॉइंग अँड पेंटिंग अँड अप्लाइड आर्ट्स हे दोन्ही पण आपण चालू करावे. आणि एक तर ग्रँटेबल नसल्यामुळं ते चालवणंही खूप अवघड होतं. परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, सपोर्टनी, सोलापूरकरांच्या सहकार्यानं गेली 25 वर्ष सातत्यानं हे कॉलेज दरवर्षी एक साधारण 80 ते 100 मुलं या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं शिकत आहेत. आणि त्यातनं बरेचसे मुलं आज तयार झालेले आहेत. माझ्या मते 25 वर्षामध्ये साधारण एक 2 ते 2,500 मुलं तरी या ठिकाणून शिकून गेलेले आहेत. आणि आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्रात जरी काम करत असले तरी कला क्षेत्रामध्ये ते कुठं ना कुठं नाव काढतायत, अशा पद्धतीची एक परिस्थिती त्या ठिकाणी आहे. वास्तविक पाहता सोलापुरामध्ये का हे क्षेत्र मागं पडलं माहीत नाही. परंतु आता विठ्ठल मोरे यांनी वगैरे पण ह्या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन एक मंच उभा केला आहे. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी दरवर्षी त्यांचं एक्झिबिशन, केलेल्या कामाचं एक्झिबिशन घेत आहेत. काही मंडळी आज या ठिकाणी आले नाहीत, जे या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी समोर आले आहेत. परंतु त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येऊन आपल्या काळजात सादर केल्या. हाच भाग आहे. 2 गोष्टी आहेत. एक व्यावसायिक अशा पद्धतीनं कलेचा वापर करणं, आणि दुसरा आपल्या कामामध्ये आपल्या कलेचा एक कुठंतरी विरंगुळा म्हणून वापर करायचा. असं व्यावसायिक आणि दुसरं कुठलं हां नाही, फ्रीलान्स अशा पद्धतीनं काम करणारे हे अशा पद्धतीचे जे कलावंत आहेत, त्या दोघांनाही हे उपयोगी पडावं अशा हेतूने आम्ही सुरुवात केलं. सुरुवातीला ही जी सिमेंट कॉन्क्रीटची बिल्डिंग दिसते, इथं मोठं शेड होतं नाटकशास्त्र, त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं. आणि जवळजवळ 8 ते 10 वर्ष त्या ठिकाणी केल्यानंतर मग पुढं या विभागात आलो. याचं काम बांधकाम झाल्यानंतर आज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. गायकवाड, निंबर्गीकर ही मंडळी आज त्यांचे रामपुरे हे सर्वजण मिळून ही संस्था करत आहेत. देशपांडे मॅडम सुरुवातीच्या काळात होत्या. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस अनेक वेळा डोंगरे सर या ठिकाणी येऊन सहकार्य त्यांनी केलेलं आहे. या माध्यमातून खऱ्या अर्थानं सोलापूरसाठी काहीतरी आता सांगितलं गायकवाडनी तसं, सोलापुरातल्या कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण जाऊन बाहेर घेण्यापेक्षा या ठिकाणीच ते कसं मिळावं हा मुख्य हेतू ठेवून हे कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि याच्यात अजून काही सांगितलं सरांनी तसं अप्लाइड आर्ट्स करता येईल, स्कल्पचर करता येईल, फोटोग्राफी करता येईल, अशा पद्धतीचे एक विभाग या ठिकाणी पुढचा वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि जेणेकरून या ठिकाणी संपूर्ण शिक्षण या कलाप्रेमींना या ठिकाणी मिळावं, एक हा हेतू आहे. आज 25वं वर्ष या ठिकाणी पूर्ण होतं. या हेतूने ह्या वॉटर कलर बेसमध्ये निसर्ग चित्र म्हणून जे आपण या ठिकाणी विषय देऊन त्या ठिकाणी आपण घेतलं आहे, अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला सरांनी सांगितलं की 70 ते 80 मुलं या ठिकाणी यामध्ये कलाकारांनी भाग घेतलेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय शेवटी आपलं चित्र किती केलं तरी 70-80 मध्ये त्यांनी 10च असे प्रायोजिक अशा पद्धतीचे पारितोषिकं ठेवली आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये नाव नसलं म्हणून काही झालं नाही. प्रत्येकाचंही चित्र तेवढंच चांगलं राहणार आहे. परंतु एक कार्यक्रमाचा किंवा स्पर्धेचा भाग म्हणून काही 10 निवडले जातील. परंतु मी सगळ्यांचंच अभिनंदन करतो की तुम्ही भाग घेतला आणि अतिशय चांगलं अशा पद्धतीचे चित्रकला आहे. मी नेहमी त्यांना सांगतो की केलेल्या कामाचं कुठं तर लोकांच्या समोर ते आलं पाहिजे. आणि म्हणून गेली 2-3 वर्ष झालं आम्ही यात्रेच्या निमित्तानं पण त्या ठिकाणी या सगळ्यांचं त्या ठिकाणी काम करतोय. आमच्यातले विद्यार्थिनीमध्ये
हिचं काय नाव, लाईव्ह चित्र काढण्यामध्ये हां, एका दिवसात सकाळी बसली की रात्रीपर्यंत 100-100, 150-150 चित्र आल्या प्रेक्षकांची काढायची आणि ती दाखवायची. अशा पद्धतीचं आणि मग त्याच्यातनं त्या डेव्हलप होत जातात. अशा पद्धतीचं एक काम त्या ठिकाणी होतं. तशाच पद्धतीचं काम अशा स्पर्धेमधनं होतं. म्हणून कुणाला आपलं चित्र बक्षीस मिळालं नाही किंवा आपलं निवडलं गेलं नाही ह्याच्यामध्ये दुःख पाळू नका. अशा स्पर्धेमधूनच आपण तयार होतो एवढंच या ठिकाणी सांगून पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी राहावं. आपलं यानंतरच्या कार्यक्रमासाठी हे करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आता आपल्या सर्वांचा परीक्षित क्षण म्हणजेच रौप्य महोत्सवी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे आपण वळत आहोत. या स्पर्धेतून उत्कृष्ट 10 चित्रांना आपण पुरस्कृत करणार आहोत. म्हणजेच बेस्ट 10 एंट्रीज विजेते असणार आहेत आणि बक्षिसाचे स्वरूप असेल सन्मान चिन्ह, भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि रोख 5,000 रुपये. आपल्या या 10 विजेत्यांचा सत्कार मी मान्यवरांना करण्याची विनंती करते. तर विजेते आहेत मेघराज फरकाळे, अभिनव कला महाविद्यालय पुणे. मेघराज फरकाळे, अभिनव कला महाविद्यालय पुणे. यानंतर संदीप कुंभार, इचलकरंजी. विजेत्यांची कलाकृती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संदीप कुंभार, इचलकरंजी. देत आहे डोकेदुखी, लपवू नका, घालवा. यानंतर कार्तिक कुंभार, जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई. कार्तिक कुंभार, जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई. यानंतर सूरज कारंडे, जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई. जे स्कूलमधून सूरज कारंडे. यानंतर दत्तात्रय मागाडे, सांगली. सांगली येथून दत्तात्रय मागाडे. यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई मधून निलेश उदमले. निलेश उदमले, जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई. पुढचे पारितोषिक आहे सुजल निवाते, रत्नागिरी.
रत्नागिरीमधून सुजल निवाते. यानंतर विशाल सुतार, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. जे जे स्कूल मुंबई येथून विशाल सुतार. यानंतरचे पारितोषिक आहे प्रज्ञान पांडे, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. प्रज्ञान पांडे, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. यानंतरचे 10वे आणि शेवटचे पारितोषिक आहे प्रणय फराटे, रत्नागिरी. रत्नागिरीमधून प्रणय फराटे. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन. तसेच या स्पर्धेला पार्टिसिपेशन असलेले सगळे विद्यार्थी त्यांचे पण आभार. मी देवेंद्र निंबर्गीकर सरांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावेत. विजेत्यांमधील कोणीही 2 जणांनी आपलं मत व्यक्त करायचंय, मनोगत. कोण इच्छुक असेल त्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यायचंय. बक्षीस विद्यार्थी मुंबई जेजेचे मुलं जे आलेले आहेत त्यांचा थोडा एक्सपिरियन्स शेअर केला तर आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळेल. या लाजू नका, 2 शब्द बोलायचे. जे वाटलं ते, कसं वाटलं एक्झिबिशन किंवा कॉम्पिटिशन, आजचा दिवसाचा एक्सपिरियन्स, 2 शब्द बोलायचे फक्त. प्रथम क्रमांक कोणाचा आलेला, म्हणजे सुरुवातीला फर्स्ट कुणाला दिलेलं? मेघराज. कलाकार बोलायला लागतात. नमस्कार, मी मेघराज महादेव फरकाळे. आता पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालय, टिळक रोड इथे लास्ट इयर डिप्लोमाला आहे आणि बरंच कॉम्पिटिशन आम्ही करतोय. जवळपास महिन्याभरात आपल्या सगळ्या स्पर्धकांना जे आहेत ग्रुपनीच आम्ही कॉम्पिटिशन करतोय बऱ्याच. त्यात आज ही कॉम्पिटिशन जी होती 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल मी कॉलेज आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो आणि स्पर्धकांचे पण, जे विजेते झालेत. आज रात्री आम्ही आलो इथे, म्हणजे जी सोय केलेली होती सगळी स्पर्धकांची एकदम उत्तम होती आणि प्राईज जे होते ते पण एकदम व्यवस्थित आणि योग्य ते पार पाडलेत. आणि अजून काय बोला आता. धन्यवाद. मी इथे सचिन खरात सर म्हणून आहेत. मी सहज गेलो होतो, खाली मला बोर्ड दिसला, मला टॉप व्ह्यू करायचा होता, त्यामुळे मी बिल्डिंगवर गेलो. म्हटलं वरून व्ह्यू करूयात. तिथे आर्टिस्ट सचिन खरात म्हणून आहेत, त्यांच्याशी भेट झाली. मला माहिती नव्हतं, पण वर गेल्यावर कळलं की आहेत म्हणून. त्यांच्याशी बोललो मी, वरती काम केलं आणि नंतर मग त्यांना भेटायला जायचं होतं, पण बाकीचे भेटून आले, तर मी जाईल त्यांना भेटायला अजून.
आणि काम करताना म्हणजे थोडा वेगळाही होता. टॉप व्ह्यू करायला मला आवडतो, त्यामुळे तो स्पॉट मी निवडला आहे. सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. अजून विद्यार्थी कोण बोलण्यासाठी इच्छुक आहेत? एक्सपिरियन्स शेअर करा फक्त तुमचा. परीक्षकांमधून मोरे सर, मी तुम्हाला विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावरील मान्यवर, अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ही जी ऑन द स्पॉट म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचं चित्रण करणे ही स्पर्धा कॉलेजने आयोजित केली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेत जवळजवळ 72 चित्रकार सहभागी झाले होते. आम्ही जेव्हा सचिन गायकवाड आणि देवेंद्र निमरी सरांना विचारलं, अरे आपण अरेंज करताय तुम्ही कॉलेज, पण बाहेरून एवढे विद्यार्थी येतील का? आणि आल्यानंतर त्यांना तसं इथले स्पॉट वगैरे ही होतील का? निंबरगी सर म्हणले त्याची काही काळजी नाही सर, आपल्याला विद्यार्थी भरपूर मिळणार आहेत, आपण त्या पद्धतीनं बक्षीसही ठेवलेले आहेत. आणि याच्यात जो सोलापूरचा जो स्पॉट आहे तो स्पॉट प्रत्येक चित्रकाराला, निसर्ग चित्रकाराला वाटतं की सोलापुरात काय स्पॉटच नाही, कुठलंच चित्र काढावं असं प्रत्येकाला वाटतं, किंवा कुठंतरी आउटसाईडला जायचं, कुठंतरी बाहेरचं चित्र काढायचं आणि ते दाखवलं की आमचं लँडस्केप झालं असं समजायचं. परंतु आमच्या ह्या जे सहभागी चित्रकार आहेत, ह्या सहभागी चित्रकारांनी दाखवून दिलं की सोलापूर देखील एक स्पॉट लँडस्केप काढण्यासाठी खूप सुंदर आहे. आणि हे तुम्ही सर्वांनी काढल्यानंतर आम्ही डोंगे सर हे जेव्हा चित्र पाहायला लागलो, हे 10 आहेत म्हणजे हे 10 एवढेच उत्कृष्ट असे आहेत असं नाही, त्यापैकी हे 10 आहे. तुम्ही सगळ्यांनी जे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पेंटिंग केलेले आहे की आम्हाला देखील प्रश्न पडला की काय करायचं. परंतु आता संयोजकाची अट आहे की आम्हाला 10च काढायचे आहेत. आता त्या 10 बंधनात आम्हाला परीक्षकाला अडकणं भाग आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट आहेतच, पण बाकीचे जे आहेत ना ते देखील खूप उत्कृष्ट आहेत, ते देखील त्याच ताकदीचे आहेत. परंतु कुठेतरी परीक्षण करताना काहीतरी परस्पेक्टी असेल, कलर स्कीम असेल, त्याचा जरा कलर मिक्सिंग असेल, काही फ्रेश कलर असतील, काही ज्या वातावरणात, ज्या काळात, दुपार असेल, सकाळ असेल, कुठल्या वेळेत तुम्ही चित्र काढलेलं आहे ते देखील त्या लँडस्केपमध्ये बघावं लागतं. हे जेव्हा आम्ही सगळ्या परीक्षकांनी ते चर्चा केली आणि त्याच्यातून ह्या पद्धतीने आम्ही 10 चित्र काढलेले. आता याच्यात विशेष दुसरं असं केलं की आम्ही नंबर काढलेले नाहीत, कारण नंबर काढले की पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, मग तिसऱ्याला वाटतं मी कुठे कमी आहे, पहिल्याला काय वाटतं मी ह्या तिघापेक्षा श्रेष्ठ आहे. चित्र सारखीच असतात, प्रत्येक चित्रकाराची कल्पना, प्रत्येक चित्रकाराचं प्रेझेंटेशन हे सारखंच असतं, परंतु नंबरमुळे मग ते दोघं एकमेकाला कम्पेअर करतात. त्यामुळं संयोजकांनी असाही विचार केला की सर आपण असे नंबर काढायचे नाहीत, टॉप 10 काढायचे, जेवढे बक्षीस आहेत तेवढे टॉप, म्हणजे सगळे एका लेवलला, एका स्तरावरती आपण त्यांना बक्षीस देऊ, अशा पद्धतीनं हे नियोजन केलेलं होतं. नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीनं झालेलं आहे. सोलापुरातला हा ऑन द स्पॉट हा पहिलाच स्पर्धेचा मला वाटतं आयोजन असेल, याच्यापूर्वी कुणी केलेलं आहे असं काही मला तरी आठवत नाही. आणि खूप सुंदर पद्धतीनं हे नियोजन झालेलं आहे. तुम्ही सगळे सहभागी आर्टिस्ट अगदी हसत खेळत आहे सर्व सोलापुरातील. तुम्ही बाहेरच्या लोकांनी सोलापूर कसं आहे पाहिलं आणि जे पाहिलं ते तुम्ही चित्रातून आम्हाला दाखवलं, याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि परत एक वेळ संयोजकांनी हे जे स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेला तुम्ही जो उत्स्फूर्त सहभाग दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माननीय व्यासपीठ, हे व्यासपीठ म्हणजे एक गुरु आहे, एक क्लासमेट आहे
आणि एक आमच्या बादशाचा मित्र आहे. तिघही जवळचे आहेत. आणि आज मला कळलं की सोलापूर एवढं सुंदर आहे हे आज चित्रातनं समजलं. हे प्रत्येक स्पॉटवर जाणार आहे, एवढं चांगलं दिसतं का मी बघणार आहे उद्यापासून. एवढे चांगले चित्र काढलेले आहेत. आता ही तर 10 सोडाचं, बाकीची उरलेली मी आता बघून परत जाणार आहे. फार चांगला कार्यक्रम केलेला आहे, फार चांगलं हे केलेलं आहे नियोजन. धन्यवाद. यापुढे असेच आम्हाला संधी द्यावी ही आमची अपेक्षा. मी 2 शब्द यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी निंबर्गीकर सरांना मी विनंती करते. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, कारण आभार तर मानतोच, परंतु इतक्या दुरून मुंबई असू दे, पुणे असू दे, इचलकरंजी, सांगली, सातारा, कोल्हापूर, या रत्नागिरी, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथं येऊन आपल्या महाविद्यालयाच्या 25व्या वर्षानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सहभाग नोंदवून इथं एवढ्या लांबून प्रवास करून येऊन यांनी उत्कृष्ट चित्र इथं त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्या प्रायोजकांनी इथं स्पॉन्सरशिप दिलेलं आहे त्यांचं नावाचा उल्लेख करणं हा भागच आहे. आदरणीय उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे साहेब, नेत्र विशारद डॉक्टर उमा प्रधान मॅडम, लोकसेवा शाळेचे संस्थापक श्री सुनील धोत्रे सर, लोटस एजन्सीचे प्रसाद चोळसगुंड साहेब, आर्किटेक्ट वैभव इंगळे सर आणि विद्यार्थी परिकला शिक्षक रामचंद्र हक्के सर, मॉडर्न स्टेशनरीचे मयूर बाकळे सर, चित्रकार नितीन खिलारे, लोधेश्वर पेंट कंपनीचे देवीदास बडूरवाले, मीनाक्षी ज्वेलर्सचे गोपी मिठ्ठा, विप्रेश एअर फ्रेशनरचे अजय माशाळे, या सर्व सन्मानचिन्हे देण्यासाठी प्रायोजक म्हणून कला शिक्षक कै नागरतन इचगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी सुमित्रा इचगे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी परीक्षण साठी आपल्या कला व्यवसाय केंद्राचे माजी प्राचार्य गोपाळ डोंगे सर आणि सोलापूर आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे सर यांचेही इथं परीक्षणासाठी अमूल्य असे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी छानपैकी सूत्रसंचालन करणारी मनाली जाधव हिचा एक सत्कार मी विनंती करतो धर्मराज काडादी साहेबांना की त्यांनी तिचा एक छोटासा सत्कार इथं करावा. मनाली जाधव ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं छानपैकी सूत्रसंचालन केलं. आणि त्याचप्रमाणे आपल्या कला महाविद्यालयाचे प्राध्यापिका मीनाक्षी रामपुरे मॅडम, मल्लिकार्जुन सालीमठ सर, आशिष मासाळे सर, लिपिक गोटे सर, मठपती, आणि त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे विद्यार्थी राजेश गांगुल, शिवानंद हिरेमठ, अनुज जगताप, तुषार भोसले, या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि या कार्यक्रम सोहळा छानपैकी पार पाडण्यासाठी या सर्वांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं. याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना इथं सांगायची, परगावचे जे विद्यार्थी विनर आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि रोख जी पारितोषिकं आहेत त्यांनी ऑफिसमधून कलेक्ट करायची आहेत. रोख स्वरूपातली जी बक्षीस आहेत पाकिटं ती ऑफिसमधून कलेक्ट करायची आहेत. आणि सगळ्यांचं चहाची सोय करण्यात आलेली आहे. कार्यक्रमानंतर चहा घ्यावा सगळ्यांनी. धन्यवाद. हे जे अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाची ही जी स्पर्धा आहे
ही स्पर्धा सहजासहजी अशा प्रकारची स्पर्धा सहजासहजी अरेंज होत नाही. त्याचं नियोजन करणं खूप अवघड आहे. परंतु कॉलेजचे जे देवेंद्र निंबर्गीकर सर आहेत त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे. मला वाटतं हे मी मगाशी बोलल्याप्रमाणे सोलापुरातील हा पहिला प्रयत्न आणि एवढा उत्कृष्ट झालेला आहे की त्याला तोड नाही. त्यामुळं माझी एक संयोजकाला विनंती आहे की देवेंद्र निंबर्गीकर सरांचा माननीय अध्यक्ष काडेसाहेबांच्या हस्ते सत्कार करावा. आणि अनावधानाने एक नाव राहून गेलं होतं. आपल्या सोलापुरातले ख्यातनाम शिल्पकार, आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे सरांनीही या ह्याच्यासाठी सहप्रायोजकत्व दिलं होतं. त्याबद्दल त्यांचं नाव राहिलं होतं. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला इथं असं जाहीर करतो. धन्यवाद. ओके. ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिलं होतं त्यांना मी विनंती करतो त्यांनीही Mama.